तर 2 दिवस नाही झाले आपली बॅच. तर आजचा पहिले नवीन विद्यार्थी जे आहेत ते हात वरतं करा ज्यांचा पहिला दिवस आहेत. जॉबरे बरीच संख्या आहे म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही. हे 4-8 दिवसामध्ये हॉलचं काय ते फायनल होईलच, आपलं चालूच आहे त्याचे प्रयत्न. आणि हे जे समोरची रांग बसलेली आहे सध्या 1 2 3 4 5 आणि 6 आणि वैष्णवी येईल ते 7 आणि काही येणार नाही ते वेगळे, म्हणजे हे 2 दिवसामधले हे जे रिझल्ट आलेले आहेत काल आणि परवाचे, हे सगळे सत्कार मूर्ती या ठिकाणी बसलेले आहे. त्यानिमित्तानं आजही म्हणजे क्लास तर आहेच, आपला प्रश्नच नाही. आणि नेमकं तुमची नवीन बॅच आहे आणि नवीन बॅचला मी नेहमी नवीन, तुम्ही बरेचसे जे विद्यार्थी जेव्हा इन्क्वायरीला येतात माझ्याकडे किंवा कुठल्या क्लासला तुम्ही जाता, साधारण जेव्हा तुम्ही इथं पहिल्यांदा आले असतील, ये ग काजल ये पटकन बसा, ये बस 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 पहिले बस, पेढे खाऊ नंतर. बस बस, अजून कोण आहे बोलवून घे, ये ये बसून जा. स्टूल देऊन दे ना काढून, आता तिथले स्टूल काढ, ह्या चेअर दे बरं मागे काढून. पाहशील कॅमेरा पाहशील, बस बसून जा ना, नंतर घेतलं तर. बघा आता लक्ष द्या सर्वांनी थोडं. तू काजलसोबत आली का? तू येऊन जा ना पुढे, येऊन जा. अजून मुलं येतील तर मग मध्ये थांबायला लागेल आपल्याला. येऊन जा पुढे, चेअर घेऊन घे. तर बघा सर्व नवीन विद्यार्थ्यांचं तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. आता स्वागत या ठिकाणी बॅच असताना स्वागतचा हा शब्द का वापरला, तर आज आपण एक छोटेखानी सत्कार ठेवलेले आहेत आणि मोठ्या भव्य आणि दिव्य सत्काराचं नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे कालपासून. त्याची डेट वगैरे जे काय ते ठरलेच भविष्यामध्ये. आणि सत्कार यापेक्षाही आपलं सर्वात मोठं नियोजन जे येणार आहे ते भविष्यातलं ह्या अशा कार्यशाळेचं. कारण एक वेळेस सत्कारा करण्यापेक्षा मी याला प्रायोरिटी जास्त दिली. म्हणजे माझं जे टार्गेट आहे यावर्षी, कारण मागच्या वर्षी अनिकेत तू होता ना याला, तू पवन तू पण असेल ना, तू पवन इथंच तर बसला रे, अनिकेत पण इथंच असेल, आदित्य कुठं इथं हां ह्या साईडला, हे फोटोतले पोरं आहे ठीक आहे ना. अनिकेत थोडं त्यावेळेस म्हणजे हे मला खूप मदत करत होता. यांची बॅच जी होती ती पूर्ण कार्यरत होती, मागे असलेलं कुठेतरी बसलेलं आहे. ही अभियंता भवनची कार्यशाळा आहे. अमरावतीच्या पूर्ण इतिहासामधली, अमरावतीच्या इतिहासामधली. आता सर पहिल्याच दिवशी कागद तू तर आणलं का रे, तू तर आणलं सर, तर काही सांगत आहे. तर हा रिअल फॅक्ट आहे. म्हणजे अमरावतीच्या स्पर्धा परीक्षेच्या इतिहासामधली कन्सिस्टंटली सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत चालणारी एकमेव कार्यशाळा पहिल्यांदा एक्झिक्युटिव्ह अकॅडमीनं आपण घेतली. लक्षात घ्या, ही मॅथ रिझनिंगची. म्हणजे ते आधी कोणी घेऊ शकत नव्हतं अशातला भाग नाही, पण घेतल्याच गेली नाही कधीच. आणि कोणी घेतलीच नव्हती म्हणून आपण कशी घ्यायची बा, ही मोठी ही शंका होती माझ्या डोक्यात. कारण भीती वाटते ना त्याची, यांना माहीत आहे चांगलं. मी खूप वेळा डिस्कस केलं. मग शेवटी ह्या निष्कर्षावर येऊन ती घेतल्या गेली की म्हटलं कोणीच नाही आलं बा, एवढा मोठा हॉल तर घेऊन टाकू आपण भाड्यानं 20-30 हजार रुपयाचा. मग कोणीच नाही आलं, पण आपल्या क्लासचेच पोरं आले 200-300, तरी कार्यशाळा होऊन जाईल आपली. शेवटी या निष्कर्षावर येऊन ती कार्यशाळा घेतली आणि कार्यशाळा इतकी संपन्न झाली, न भूतो न भविष्य. विदर्भातून प्रचंड प्रतिसाद भेटला. एवढंच नाही, नंदुरबार धुळे जळगाववरून पोरं आली त्या कार्यशाळा, कारण आपलं ऑनलाईनचे स्टुडंट आहे तिकडे. आणि ती कार्यशाळा दिवसभर पोरं हे बसले पूर्ण, ठीक आहेत ना. आता यावर्षी ती राहून गेली कारण कंबाईनची डेटच नाही अजून. कंबाईनची कार्यशाळा होती गटकाची, ती राहूनच गेली. आता जे काही एक्झाम होईल तेव्हा घेऊच आपण, ठीक आहेत ना. व्हिडिओ नकोच घेऊ त्याच्यात, समजा नंतर फोटोज घेशील ते ह्या पोरांचे घ्यायचे, आपलं माझा वगैरे काही नाही, ठीक आहेत ना.
आलं लक्षात, आपल्या सत्काराचे तेवढे. त्याच्यामुळे हे कार्यशाळा आपलं पुढचं टार्गेट आहे. मग कदाचित तो मोठा सत्कार घेतला जाईल, नाही घेतला जाईल म्हणून आज ह्या सगळं पोरांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. आणि तुम्ही लोक जे आहे तुम्ही खास करून नवीन आहेत, लक्षात घ्या. त्याचं एक औचित्य मला साधायचं होतं या ठिकाणी. तुमच्यापैकी बरेचसे जे मुलं आहेत, विद्यार्थी, जी इन्क्वायरीला येताना तुमचे अनेक प्रश्न असतात, तुमच्या आईवडिलांचे प्रश्न असतात, ते वाजवी असतात. आणि सर्व प्रश्नांची उत्तर हे पहिल्याच दिवशी देणं मला शक्य पण नसतं. मनापासून द्यायचे असतात पण ते देऊ नाही शकत. याचं कारण अनेक असतात. आता हे यांनाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा येता तुम्ही बऱ्याचदा तुमचे प्रश्न मांडतात, त्याची उत्तरं तात्काळ नाही देत आहेत, पटलं ना. पण मी याचा अर्थ हो लावू तुम्हाला लावत नाही, हे पण लक्षात घ्या. मी तुम्हाला आता पहिल्याच दिवशी सांगितलं, शॉर्टकट बिटकटच्या मागच नका लागू, कारण इथं त्याच्या भरोश्यावर तुम्हाला यश नाही भेटणार, ठीक आहेत ना. आणि मग दुसरा विषय जो आहे की हे जे जेन्युइन रिझल्ट येतात पोरांचे अभ्यासाच्या भरोश्यावर, यांना तुम्ही ऐकावं. नवीन बॅच आहे म्हणून ऐकावं, म्हणजे आपल्याला एक व्हिजन भेटेल. आणि वारंवार ज्या गोष्टीवर आपण फोकस करतो एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून, की अभ्यासामध्ये आणि तुमच्या कामामध्ये जर तुम्ही जेन्युइनली प्रामाणिकपणे जर काम करत असेल, अकॅडमी मॅटर नाही करत, लक्षात घ्या. मी प्रत्यक्ष सांगतो, ठीक आहे ना. अकॅडमी हा एक फक्त तुमच्या प्रवासामधला एक टप्पा आहे, एक साधन आहे, साध्य नाही, ठीक आहे ना. विशिष्ट सब्जेक्टच्या माध्यमातून विशिष्ट सब्जेक्टसाठी आपल्याला झालेली ती एक मदत असते. बाकी जे दिवसभरामध्ये राबता तुम्ही, बरोबर ना, त्याचं हे फलित आहेत, लक्षात घ्या. त्याचं हे फलित आहे, ठीक आहेत ना. आणि तुमच्या एका नोकरीमुळं केवळ तुम्ही सुखावून नाही जात, तर तुमचं कुटुंब जे आहे यावेळेस हे फार आनंदी असतं. हे फार महत्त्वाचं आहे. काय देऊ शकता तुम्ही दुसरं आईवडिलाला, सांगा बरं. तुम्हाला वाटत असं आईवडिलाला पगार देऊ शकतो, हे देऊ शकता, फुकट गोष्टी आहेत त्या. काही गरज नाही, तुमच्या 1 रुपयाची गरज नाही त्यांना, ठीक आहेत ना. अडीअडचणला मदत केली हा भाग वेगळा, तो विषय वेगळा असतो. जे सुख आहे म्हणजे गावाचा एखादा जहागीरदार असेल, तो जे सुख अनुभवू शकत नाही, ते सुख सध्या तुमच्या आईवडील अनुभवत आहे, बरोबर आहेत ना. हे लक्षात आलं का. आणि त्याच्यासाठी केला होता अट्टहास, हे वाक्य यावेळेला आपल्याला आठवलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि मग 2 दिवसाआधी मी साधारण गावाला होतो. मला अनुश्रीने सांगितले त्या दिवशी, पवन नाही मला कोणाचे रिझल्ट त्या दिवशी आले ते, मी नव्हतो इथे तेव्हा, परवाला. हां, प्रीतम आणि शुभमचा किंवा मनिकेतचा मला माहीत पडला. मग म्हटलं चला, मग त्यानिमित्ताने माझ्या डोक्यात काल कल्पना आली एक. म्हटलं आपला एक प्रवास आपण या ठिकाणी वर्णन करू पहिल्यांदा. म्हणून आज मी सगळ्या नवीन बॅचच्या निमित्तानं एक छोटासा जो एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा प्रवास आहे, हा 5 मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो, जास्त घेत नाही. हे तर आत्ताचं लेटेस्टमधलं आहेत आपलं. आपल्या अकॅडमीची जी सुरुवात आहे ती आता बघा, जसं समाजातील पोलीस समाजातील महत्त्वाचा घटक आहेत, मी मुद्दाम त्याबद्दल घेतो. आर्टिकल 21 नुसार तुम्हाला तुमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे, बरोबर ना. नाही लक्षात आलं का. एक पोलीस म्हणून जेव्हा तुम्ही प्रशासनात जातात तेव्हा तुमच्याकडे एक आर्टिकल 21 नुसार एक जबाबदारी असते. असं एक परिपक्व व्यक्तिमत्व घडण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस असेल किंवा ज्या प्रशासनामध्ये जात असेल, तुम्ही ज्या ठिकाणी जात असेल, त्यासाठी एक विविध दृष्टिकोनातून एक सक्षम, आता पोलीसच्या ठिकाणी तुम्ही तुमचे पद टाकू शकता, घडावा यासाठी विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास व्हावा यासाठी आम्ही नियमित क्लासेससोबत धान्य साधना, योग साधना, तसेच निसर्ग भ्रमंती यासारख्या विविध बाबीवर लक्ष देणं आवश्यक आहे, ज्या करायला पाहिजे. आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या आपण करू शकत नाही, कारण आपल्याला घेऊ शकतो आपण, पण त्या करू शकतो. आता निसर्ग भ्रमंती म्हटलं तर खरंच शाळेतल्यासारखं करू शकतो का आपण, नाही, पण त्या गोष्टी करणं गरजेचं. याच्यावर खूप मोठं चिंतन केलं गेलेलं आहे. असं नाही की मी डायरेक्ट हे पॉईंट घेतलेलं आहे. जेव्हा एक परिपक्व व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला पाहिजे असतं, आलं लक्षात, केवळ अभ्यास करूनच स्पर्धा परीक्षा क्रॅक करणं हे टार्गेट नाही ठेवायचा विषय. एक परिपक्व मानसिकरित्या तुम्ही, शारीरिकरित्या, फिजिकली, मेंटली, बौद्धिक क्षमता या सगळ्या गोष्टींचा विकास होऊन प्रशासनात जर गेलं तर एक उत्तम प्रशासन उद्या आपलं उभं राहू शकते, बरोबर ना. आणि त्यासाठी आपल्या पिढीची जबाबदारी येते, लक्षात घ्या. आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं क्लासेसच्या माध्यमातून आम्हीही पाडली पाहिजे. त्यासाठी म्हणून मी जे वारंवार ह्या सध्या काही मागच्या महिन्यात थोड्याशा फार सुट्ट्या पडल्या असेल क्लासना, एक वेगळ्या लेवलला आपण आपल्या अकॅडमीसाठी प्रयत्न करत आहे. हे सध्या जे आहे पुढचं नियोजन आपण या ठिकाणी लावलं आहे. 6 महिन्याचं शेड्यूल कसं असलं पाहिजे विद्यार्थ्यांचं, मी बोललो होतो, टाईम टेबल तयार करायचा असतो आपल्याला. आपण आपला टाईम टेबल या ठिकाणी तयार केलेला बघू शकता. 6वा, 2रा, 3रा, 4था, 5वा महिना. म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याने तयारी करत असताना किमान सुरुवातीला ह्या अशा पद्धतीने केली पाहिजे, बरोबर ना. हे सगळं या ठिकाणी असतं बघा. एक आता एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचं जे मॉड्यूल आपण तयार केलेलं लॉकडाऊन नंतर, आफ्टर लॉकडाऊन, त्याच्यामागं व्हिजन आणि रिझन कसं ठेवलं गेलेलं आहे पूर्ण स्पष्टीकरण सांगता बघा. वैशिष्ट्य नंबर 2ला घेतलेला पंचसूत्री हा कार्यक्रम राबवला आहे आपण, लक्षात घ्या. जे साधारण पोलीस भरती किंवा कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना साधारण गणित जरी म्हटलं त्याला एक परिपक्व करण्यासाठी 1 वर्ष आरामात जात होतं.
जर अभ्यास नाही व्यवस्थित केला तर 1.5 वर्ष निघून जाईल त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. पण लॉकडाऊन नंतर आपल्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल झाले. आता सध्या आपण यूट्यूबला आहे, आपला आहे, सगळ्या गोष्टीला आहे, ठीक आहेत ना. मग त्यामुळे आपल्याकडे हे पंचसूत्री राबवताना म्हणजे पॅरलल, सायकलिक आणि हायब्रिड आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन स्ट्रॅटेजी जी आहे ही परिपूर्ण आपल्याला राबवता येते. मी जे तुम्हाला प्रत्यक्ष बऱ्याच वेळा म्हणतो की तुम्ही स्टाफ सिलेक्शन असेल, NTPC RRB असतील, स्टेट आणि सेंट्रल दोन्ही परीक्षा क्रॅक करू शकता सोबत. त्याचं का मी उल्लेख करतो, मला ते आज प्रामुख्याने तुमच्यासमोर आणायची गरज का वाटली का हे केवळ तोंडी नाही सांगत आहेत मी, ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या सिलेबसमध्ये मेंटेन केल्या लक्षात घ्या, बरोबर ना. जे उदाहरण असतील किंवा ते, म्हणून याच्यामध्ये जे आहे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या जातात, ठीक आहेत ना. जे काय असेल ते आता हे जेव्हा 2013ला आपली अकॅडमी स्थापन झालेली होती, हा तेव्हाचा फोटो, माझा चेहरा बघू शकता तुम्ही तेव्हाचा, वाटतेच हे कोणातरी पोरासोरांनी टाकलेली अकॅडमी आहे होती, ठीक आहेत ना. हे आपल्या पाटील सर आहे, युनिक अकॅडमीचे हे गडाम सर आहे, आणि ह्या PSI मॅडम होत्या तेव्हाच्या, त्या आहेत. म्हणजे तुकडोजी महाराजाचं जे प्रार्थना मंदिर आहे ते राधानगरमध्ये, तिथला हा सोहळा घेतला होता छोटासा, तेव्हाची ही सुरुवात आहे, ठीक आहेत ना. आणि हे निपाणे सर आहेत, 2021ला जेव्हा सर अमरावतीला क्लासेस सुरू करायला लागले तेव्हापासून आपल्याशी जुळलेले आहे, समजून घ्या. त्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधीचे हे फोटो आहेत सगळे. आणि हे करंट अफेअर्सचे गेस्ट लेक्चर जेव्हा आपण घेतले, राबवलं होतं मध्यंतरी, ठीक आहेत ना. म्हणजे हा जो प्रवास आहे हे सगळे जे कात्रण बित्रण काढले आहेत नाही सगळं हे तेव्हा सांगतो आहे की हा प्रवास जो जुना आहे आणि यामधून आपण आलेलो आहोत आज इथपर्यंत, ठीक आहेत ना. आणि इथपर्यंतचा प्रवास जो पोचलेला आहे याच्यामागं जे आहे हे कोण्या एकट्याची मेहनत नाही, तर याच्यामागं जे आहे ते सगळे आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आहेत आपलं, याच्यामागे लागलो आहेत मी सध्या, ते भविष्यात काय होते त्याचं ते पाहिलं जाईल, ठीक आहेत ना. असा हा पूर्ण प्रवास राहील, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य आहेत की हे जे बसलेले आता जवळपास आकडा हा फार मोठा आहे, आता हळूहळू येतील काही मला वाटतं की कोणाचं जमलं नाही, कोणी गावाला गेलं, कोणी आले, अनिकेत धावपळ करत आला गावावरून आला अनिकेत, ठीक आहेत ना. तर या सर्वांना मी तोंड बदलून घ्यायला सांगतो. या पुढं सगळे या पुढं, असे थोडं तुम्हाला थोडं हे करायला गेलं आता, ये रे आदित्य, पुढच्या बदलून घ्या. बसा संसाराच्या मनात जागा लहान पडून राहिली आपल्याला. बसा बसा, नाही मग एक काम करून घ्या ना, ये नाही इथं बसून जा समोर, जसे आहे तसेच बसून जा, वाटल्यास दोघं जण काही जो काही इथं येऊन जा, ये पाहून इकडे. बरं याच इथेच बसा बसा. नाही तर पलट जसं आहे तसे बसून जा, असं करा. काय थोडं जागेचा इश्यू आहेच ना. बरं बरं, मी सगळ्यांचा परिचय करून देतो. हे जे यावर्षीचे आपले सत्कार मूर्ती आहे सर्व विद्यार्थी, काही आले नाही, ठीक आहेत ना. जे मागच्या वर्षीचं तर आपण अजून पोस्टरच लावले नाहीत, बाहेर जे दिसत आहेत हे सगळे जुने आहेत, लॉकडाऊनच्या आधीचे फोटो आहेत सगळे, ठीक आहे. मागच्या वर्षी आपला जो रिझल्ट आहे प्रॉपर रिझल्ट, ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही याच्याबद्दल बोट नाही ठेवू शकत, आक्षेप नाही घेऊ शकत की सर हा अकॅडमीला होता की नव्हता. त्यांचा 7-12-8 नमुना जो काही आहे तो सगळं आपल्या अकॅडमीच्या नावाचा आहे. म्हणजे त्यांची सुरुवातच इथून झालेली असलेले पोरं आहेत, जे जेन्युनली इथं त्यांनी बॅच केलेले आहे आणि जेन्युनली आपणही त्यांना मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. असे बरेचसे विद्यार्थी आहेत. मागच्या वर्षी साधारण पाहिलं तर 50 ते 55 विद्यार्थी, 50-55, ठीक आहे. ते खूप मोठा आकडा असतो 50-55 की लहान नाही तो. मागच्या वर्षीचा जो एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला भेटला लागलेल्या मुलांचा, यशस्वी मुलांचा, त्याचं कारणही तसंच होतं, कारण हे स्टोअर झालेले मुलं होते बरेचसे, लॉकडाऊन होतं मधात, ठीक आहेत ना. त्याच्यामुळे एक स्टॉक जो तयार झाला होता एक मुलांचा, मागच्या वर्षी त्याचा विस्फोट झाला आणि मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये TCS IBBS सारख्या परीक्षेमध्ये ते जवळपास 55 मुलं जे आहेत, नंतर मध्यंतरी रिझल्ट आले एखाद दोन ते वेगळे, लक्षात आलं ना. तर हे सर्व जे सक्सेस आहेत हे तुम्हाला निश्चितच पुढे दिसतीलच. आणि आता सध्या जे आहेत, आता पोलीस भरतीचे रिझल्ट येत आहे, बरोबर ना. तर त्यामध्ये ह्या सर्व विद्यार्थ्यांचं जे आहे ते आता सिलेक्शन झालेलं आहे. पहिल्यांदा आपण ह्या सगळ्यांचं टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करू. मला असं वाटतं तुम्ही सर्व उभं राहू, पण इथे या, काय हरकत नाही. नामदेव हे देशील बरं माझ्याजवळ एक म्हणजे उभं राहिलं तर कॅमेऱ्यात दिसेल तरी सगळं. हां ते गोळा करून टाका सगळं. या 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 बस. कोणी सुटलं का?
तर हे सत्कारमूर्ती आजच्या आपल्या अकॅडमीचे सर्व, मी सुरुवातीला परिचय करून देतो सर्व विद्यार्थ्यांचा, ठीक आहेत ना. ती आहे काजळ सोळंके. तिच्याकडे पाहिल्यानंतर वाटते का ती पळाली असेल म्हणून. आता ही पळाली का हवाईला घेऊन पळाली हेच कळत नाही, बरोबर आहे. पण तिनं जिद्द चिकाटी, एक वेळा मला वाटतं ती चक्कर आलता का तुला, पडली तू क्लासमध्ये आहे ना. हां बरोबर आहे. तर ती आणि जिद्द म्हणतात ना याला, तर त्याचं टेन्शन न घेता ती वाऱ्यासारखी ती स्वतः पळाली आणि आज स्वतःच्या पायावर उभी आहेत. आज तिचा पगार सुरू झाला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, ठीक आहेत ना. आपलं वैष्णवी वाघ पोलीसमध्ये लागली बरं ती, थोडं समोर शुभम, हां ते मागं ते वैष्णवी वाघ तुमच्यासमोर ही आहेत. आता वैष्णवी वाघ आहेत 3च्या बॅचची मुलगी, मला वाटतं अनिकेत आणि ती एकाच बॅचची होते काय माहीत नाही का 3ची. अच्छा नाही, अनिकेतची आधी, अच्छा हां ही 3ची यांची बॅच आहे, बरोबर आहे. ही सुद्धा ग्रामीणला लागलेली आहेत. आता यांचे मी मार्क विचारले, तर मार्क विचारले म्हणून नाहीत, मी सहज विचारले. वैष्णवीला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये जवळपास 7-8 मार्काचा गॅप पडला असं ते म्हणतात, चुकला ठीक आहे. परंतु याच्यामध्ये आता तिसरा आहे अनिकेत घुरडे, आरोग्य विभाग बुलढाणामध्ये निवड झालेले आहेत. तर प्रत्येक वेळेस तुम्ही टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदनही केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि अनिकेत जे आहेत गट ब गट क आणि कंबाईनच्या हिशोबानं जे आहे ते तयारी करतच आहे अजून. आणि खूप चांगले मुलं आहेत सगळे, तुम्ही पण सुद्धा उद्या ह्याच टप्प्यात येणार आहेत सगळे, लक्षात घ्या. त्यानंतर शुभम जोगे जो आहेत, शुभम जोगे 2016च्या बॅचचा विद्यार्थी आहेत. नांदगाव पेठचा जो एक मोठा पार्ट आहे, म्हणजे नांदगाव पेठ हे दत्तक घेतलेलंच गाव समजून घ्या तुम्ही, ठीक आहेत ना. आपल्या अकॅडमीत 2013 पासून म्हणजे नांदगाव पेठचा प्रत्येक नवीन विद्यार्थी जो आहे या ठिकाणी येतोच. बोलून घेणार आतमध्ये. तर नांदगाव पेठचे मागच्या वर्षी एकाच गावातले काहीतरी 12 किती शुभम 12 होते की काय 13 एकाच गावातले लागले मागच्या वर्षी, ठीक आहेत ना. म्हणजे नांदगाव पेठचा एक मोठा ये रे हा आला एक पट्टा, चला ये चला 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 ए गुलाल उधळून आले सगळे ये रे ये बस असो बस चला. हा आकडा असाच वाढव, मी भिंतीच्या बाहेर निघू ठीक आहे. तर बघा आता शुभम जोगे मॅथ रिझनिंगमध्ये आउट ऑफ आहेत असं त्याने सांगितलं आणि खूप चांगले मार्क्स घेऊन लागलेला आहेत. 88चा स्कोर आहे त्याचा, 132 टोटल आहे, ठीक आहेत ना. तो एक लागलेला आहेत आणि खूप दिवसाची मेहनत आहेत. शुभम जोगेला बरेचसे पोरं ओळखत असतील, प्रश्नच नाही, कारण तो स्वतःसुद्धा पेपर हँडल करतो आहे ग्राउंडला, बरोबर ना. म्हणजे 100-200 पोरांना लीड करतो आहे स्वतः, लक्षात घ्या. आणि खूप चांगला आहेत, म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे ती. आपण स्वतः अभ्यास करतो आहेत ये रे, आपण स्वतः अभ्यास करूनही 100-200 पोरांना लीड करतो आहे, याच्यासारखी चांगली गोष्ट कुठली आहे अजून नाही का. मग त्याच्यासारखं त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा घटक आहे प्रीतम इंगोले, जो की पहिल्या भरतीत हार्डली 1-1.5 वर्षामध्ये खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि खूप चांगला स्कोर आहेत प्रीतमचा. 91चा पेपर आहेत, विचार करा. टोटल आहे 138 आणि मॅथ रिझनिंग आउट ऑफ, मॅथ रिझनिंग आउट ऑफ आहेत. मला ते काय चुकलं काय, कोणा चुकलं अनिकेत सांगितलं, अनिकेतचा चुकला. त्यानंतर आदित्य खरात, हा मराठीच्या बॅचला जेव्हा काहीतरी टेस्ट झाली होती मागच्या 14 एप्रिलला मागच्या वर्षी, तिथे मी पण होतो, सर पण होते आणि सगळे विद्यार्थीसुद्धा होते. आदित्य खरातने पहिलं प्राईज जिंकलं होतं, त्यासाठी त्याला एक्झिटिव्ह अकॅडमीचा ऑनलाईन कोर्स आपण गिफ्ट दिला होता तेव्हाचा. पण त्याने फक्त ऑनलाईन बॅचवर चांगला स्कोअर काढलेला, ठीक आहेत ना. बाकी स्वतःची मेहनत आहे, मराठीचा क्लास त्याने केलेला आहे आणि तुमच्यासमोर आहे सगळं, ठीक आहेत ना. त्यानंतर मी मगाशी जे बोललो सकाळच्या एका बॅचला वाक्य बोललो होतो, हा मध्यंतरी हा आणि पवन आला होता, हे दोघं जण आले. ते मला नाही आठवलं, पण पवन नकाला आठवण करून दिली त्या गोष्टीची. काही महिन्यापूर्वी कोर्सबद्दल आला असेल तुम्हाला, मला आठवलंच नाही ते मुळात, पण त्याला आठवलं ते. अच्छा तलाठ्याचा जिल्हा निवडायचा होता, त्यासाठी चर्चा करायला हे दोघं जण आले होते. मग हा जिल्हा निवडाचा विषय होता म्हणून आठवला. आता जिल्हा कोणता टाकू सर, काय टाकू. आणि मी जनरली माझं एक ठरलेलं असतं, मी अभ्यास करा किंवा अभ्यास कसा करा याच्यावर बोलू शकतो. मी कोणत्या जिल्ह्यात फॉर्म टाका आणि कोणता निवडा याच्यावर मी जास्त या वादात कधी पडत नाही. त्याचं माझं वैयक्तिक मत आहे, ठीक आहे ना. त्याचं कारण असं असतं, कारण नॅचरल काही परिस्थिती ज्या आहेत त्या आपल्या हातच्या नसतात, त्याच्यामुळे मी सांगितल्यानंतर ते तसंच घडेल, जागेबद्दल असं सांगता नसेल म्हणून तो निर्णय मी शक्यतो तुमच्यावर की तुमच्या मनाने घ्यायचा असं सांगतो का. कारण मी जर म्हटलं तुझ्यात चांगली क्वालिटीज असेल आणि टाक मुंबईला फॉर्म, उद्या अमरावतीची लिस्ट जर तुझ्या म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार लागून गेली, तुझा फॉर्म नसेल तर कदाचित कुठंतरी मनात वाटेल ना की सरांनी सांगितलं होतं म्हणून मी टाकलं बाई इथं, बरोबर ना. मला तर अमरावतीला जायचं होतं, हे होऊ नये त्या भानगडीत मी शक्यतो नाही पडत. हां ठीक आहे, बाकीच्या गोष्टी फार मग मी यांना एक वाक्य बोललो होतो, बैलाची जोडी बदलल्या ना पीक नाही वाढत बाबा,
नाही लक्षात आलं का मित्रांनो? एक वाक्य, बैलाची जोडी बदलानं पीक वाढते का? नाही. तर जमिनीत जर जमीनच जर ओरिजिनल सुपीक असेल तर जोडी कोणती असो पिकणार आहेच ते. त्याची वाक्याची मला त्यानं काल आठवण करून दिली का ते सर वाक्य माझ्या डोक्यात राहिलं आणि मी ते वाक्य डोक्यात ठेवूनच निर्णय घेतला. मग का आपल्यात जर गट्स असेल तर तोच निर्णय घ्यायचा. अभ्यास तर कुठेही कोणत्या जिल्ह्यात करावाच लागते. तर याची जी आहे WRD मध्ये निवड झाली नाशिकला, त्याच्यामुळे त्याचंही एकदा अभिनंदन झालं पाहिजे. आणि उमेश थोरात आहे कोल्हापूरचा. जसं नांदगाव पेठ दत्तक घेतलेलं तसं कोल्हापूर हे गावसुद्धा दत्तक आहेत. फक्त यांचं दत्तक पत्र व्हायचं आहे. तसं फक्त हे सगळे तोंडी आहेत. म्हणजे अजून तिवसा तालुका आहेत ना, म्हणजे काय आहेत काही काही गावाचे वैशिष्ट्य असे झाले तालुक्याच्या बाबतीत. आपल्या अकॅडमीचं असं नातं जुळलेलं आहे. मागची दोन वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधीची जी बॅच होती म्हणजे यांच्या गावची परंपरा राहिली. ऋषिकेश कविटकर आहे, संकेत सावरकर आहेत, जुनेद आहेत, अजून सुफियान आहेत, बरेचसे जे मुलं आहेत जुने. म्हणजे असं समजा की कोल्हापूरची गाडी आली की 8ची बॅच पॅक होऊन जायची. आलं का लक्षात? आणि इकडनं तिवशाची गाडी आली की बॅच दुसरी पॅक होऊन जायची. लक्षात घ्या. म्हणजे ते एक पूर्ण जे आहे पोरांचे ग्रुप जे आहे ते चांगले अभ्यास करत आहेत. तशा पद्धतीचा आता डेंजर झोनमध्ये होता यावर्षी. ठीक आहे ना, म्हणजे धाकधूक म्हणतो ना त्याला आपण, अशा वातावरणात होतं यावेळेस की सर होते की नाही होत. शेवटी त्याचं सिलेक्शन झालं आणि मनोमन इच्छासुद्धा होती, कारण खूप दिवसापासून स्ट्रगल करत आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून आहे, मला वाटते 16 पासून असेल का रे, 18 पासून आहे तो, बरोबर आहेत ना. आता स्वाभाविक आहे तेवढे वर्ष त्यांना दिलेले आहेत त्याला. त्याच्यामुळं डिझर्व, मी नेहमी म्हणतो इफ यू डिझर्व हे वाक्य लक्षात ठेवायचं. जर तुम्ही डिझर्व करत असेल, जर तुम्ही लायक असेल, जर तुम्ही पात्र असेल तर एक दिवस कुठं ना कुठं आपल्याला चान्स भेटतो, संधी भेटतो. आणि निसर्गाचा नियम आहे तो तुम्हाला एक तरी संधी देत असते. लक्षात घ्या परमेश्वर. ठीक आहे ना. त्या संधीचं सोनं नाही करता आलं तर मग पुन्हा संधी भेटेल की याची गॅरंटी नसते. पटलं ना. पण एक संधी मात्र प्रत्येकाच्या वाटेला आलेली असते. लक्षात घ्या. ती संधी ओळखता आली पाहिजे. ती ओळखता येत नसेल तर मग आपल्यासारखं आपणच. लक्षात घ्या. ती ओळखता आली पाहिजे. पटलं ना. म्हणून संधीचं सोनं करता आलं पाहिजे. म्हणून एक तरी संधी म्हणतोय मी. या संधीचं सोनं केलेलं आहे तुमच्यासमोरचे विद्यार्थी. लक्षात घ्या. आणि गुलाल उधळलेला आहे तुम्ही बघू शकता. ठीक आहेत ना. आता गणपती किंवा बाकीचा जल्लोष तर करतोच आपण, तो आवश्यक आहे. पटलं ना. पण आपलाही जल्लोष होत आहे त्याच्यापेक्षा दुसरा आनंद कुठला असतो, बरोबर ना. त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे. यांच्याकडून आपल्याला हे शिकण्यासारखं आहेत. आणि माझ्या ह्या बाजूला आहेत पवन पवार, बीडमध्ये आहे आरोग्य विभागामध्ये. ठीक आहेत ना. जबरदस्त हुशार आहेत, जेन्युइन आहेत आणि बाकीच्याही परीक्षा खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो तो. अशा चांगल्या कॅपॅसिटी सगळ्या पोरांमध्ये. लक्षात घ्या. मी यांना कालही ते सांगितलं ना, आजही सांगितलं, तुमची जेव्हा पोटापाण्याची व्यवस्था झाली, नाही लक्षात आलं का, पोटापाण्याची व्यवस्था झाली, आता अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागेल आता तुमच्या निश्चितच. आता तुम्ही काम करायचं आहे पुढच्या गोष्टीसाठी, बरोबर ना. आता एक आयुष्य याच्यापेक्षा काहीतरी वेगळं अमेझिंग जगता आलं पाहिजे. आपल्याकडे ज्या सुखसुविधा असायला पाहिजे, ज्यासाठी आपण डिझर्व करतो त्या आपल्याकडे आल्याच पाहिजे, बरोबर ना. नाही लक्षात आलं का. आपला हक्क नाही का चांगल्या गोष्टीवर, आपला हक्क नाही का, चांगलं घर आपलं असलं पाहिजे, चांगली कार आपल्याकडे असली पाहिजे, चांगल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे, चांगलं आयुष्य आपण जगलो शकलो पाहिजे, चांगली भ्रमंती आपण करू शकलो पाहिजेच. आपल्याला निसर्ग पाहण्याचा हक्क आहे नाही का आपला. त्या सगळ्या गोष्टीवर जर आपला हक्क आहे आणि आपल्याला त्या हव्याच्या आहेत तर आपणही आता अजूनही याच्यापेक्षा चांगला यांनी अभ्यास करावा आणि यांच्यापेक्षाही मोठी पोस्ट ह्या सगळ्यांनी काढावी. ह्या शुभेच्छा आपल्याला त्यांना द्यायच्या सध्या, बरोबर आहे. तर आपण एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या वतीनं, हे सुद्धा एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचेच पार्ट आहेत आणि आपल्या सर्व नवीन बॅचच्या वतीनं यांचा आपण सत्कार करूया या ठिकाणी. ठीक आहे. तर माझ्याकडे तू एक गुच्छ दे, आपण याचा सत्कार करू. चला. काजल सोळंके फोटो दे. अनिकेत घुरडे आरोग्य विभाग. बहुत बढ़िया. वैष्णव विभाग. असू दे. ठीक आहे. ये शुभम जोगे. ये आदित्य खरात. नाशिकला लागलाय बरं. चला असू ये. प्रीतम इंगोले पोलीसमध्ये टॉपर आहे बरं. टॉपर आहेत काय, 91 आहेत. टॉपरमध्ये मोडला जातो. बहुत बढिया. खूप शुभेच्छा तुला. असं
आणि उमेश थोरात हा खूप टेन्शनमध्ये होता. म्हणजे आता साधारण हा सांगतो तुम्हाला भरतीला जायपर्यंत, पेपरला जायपर्यंत मला प्रश्न पाठवले, सर हे प्रश्न चुकले का बरोबर आहे, कारण आपण काही बोलू शकतो का याच्यावर, आहे ना. म्हणजे आता जेव्हा माणसाला वाटतं ना की यार हे नाही गेलं पाहिजे, आता ठीक आहे, आता खूप झालं, आता एक वेळ अशी येऊन जाते कष्ट करण्याची, येते की नाही, तेव्हा असं वाटते नको आता नोकरी, नको पैसा, जाऊ दे आता मी कंटाळलो बा, बरोबर ना. असं होतं की नाही होतं, खूप होतं एखाद्या वेळेस तरी. एक लेवल तर येऊनच जाते. म्हणजे आपण खूप खूप मनापासून प्रयत्न करतो, थकून जाते. एक वेळ अशी वाटतं का बस बा आता हो नाही तर नाही हो, पटलं ना. अशा अशा भावनेपोटी जेव्हा काही उद्गार निघतात ना तोंडी, ते उद्गार यावर्षी याचे होते. म्हणजे आत्ताच जस्ट याला जास्त दिवस झाले, मागच्या 7-8 दिवसातली गोष्ट आहे, पटलं ना. सर खूप झाला ना आता हे, म्हणजे आता मी असं केलं, हा प्रश्न मी बरोबर सोडला तर त्याच्यात त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. म्हटलं टेन्शन नको घेऊ, जे होईल ते चांगलंच होईल आपलं, ठीक आहेत ना. तर शेवटी झालं चांगलं आणि लागला तो, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं अभिनंदन त्या ठिकाणी, खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा तुला. आणि पवन पवार, पवनचाही आपण या ठिकाणी सत्कार घेऊ छोटेखानी, खूप खूप अभिनंदन. तर सर्व यशस्वितांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आहे. तर 2 मिनटं मी बोलतो आणि 2-2 मिनटं यांच्यापैकी स्वइच्छेने ज्यांना बोलायचं आहे त्यांनी खरंच तुमच्यापर्यंत त्यांनी एक जी मोजक्या भाषेमध्ये एक मेसेज द्यायचा आहे. मी भाषण नाही म्हणत त्याला, भाषणापेक्षा एक मेसेज फार महत्त्वाचा असतो, म्हटलं ना, कारण आपल्यातले आहेत ते लक्षात घ्यायचं. आता एवढं चांगलं यश भेटल्यानंतर मला बोलणं आवश्यक आहे ना थोडं, कारण अशी संधी मलाही भेटणार नाही. आणि प्रशासनात आपल्या अकॅडमीचे किंवा असे विद्यार्थी जेव्हा आपल्याला पाहायला भेटतात तेव्हा भविष्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये याचा विस्तार झालेला असेल तर नक्कीच कोण्या जिल्ह्यात फिरा, आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी दिसला पाहिजे आपल्याला. उद्या दिसतील. मागच्या वर्षी मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये पुन्हा सोलापूरला गेलो होतो ॲक्च्युली. तर सोलापूरला माझं स्टेटस पाहिल्यानंतर तिथं काही पोरं आलेच भेटायला, ते ऑनलाईन कोर्सचे होते ॲक्च्युली, ठीक आहेत ना. तर फार बरं वाटतं ते, लक्षात घ्या. स्पर्धा परीक्षा जे आहेत ना हे फार वेगळं क्षेत्र आहे, लक्षात घ्या, फार वेगळं क्षेत्र आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नोकरी भेटतो हे तर खरं आहेच, पण आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी एक मोठं उभारून येतं बघा. आणि एक पर्सनॅलिटी जी आहे ती तुमची वेगळी घडत असते. फक्त एकच सिद्धांत लक्षात ठेवायचा, तो कुठला, तुमच्या कामामध्ये तुम्ही प्रामाणिक पाहिजे, लक्षात घ्यायचं. तिथं का बेईमानी केली ना तो नोकरी लागत नाहीत, लक्षात घ्यायचं. नोकरी काय सोडा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही पाठीमागच राहणार, ठीक आहे ना. पण तुमच्या कामामध्ये जर तुम्ही इथिकली चाललेले असतील आणि जेन्युइनली काम करत असेल, ते कमी झालं, छोटं झालं, लहान झालं, मोठं झालं, आज झालं, उद्या झालं, तो नंतरचा भाग आहे. जे काय असेल ते मागं पुढे होईल, पटलं ना. पण परंतु प्रामाणिकपणे जर आपला रस्ता निवडलेला असेल, त्याच्यावर काटे भरपूर असतील, तो भाग नाही, ठीक आहेत ना, येणारच आहे. कारण मी नेहमी म्हणतो असतो, स्मूथ रोड नेवर बिकम अ स्ट्रॉंग ड्रायव्हर, स्मूथ रोड. आणि टेन्शन फ्री लाईफ नेवर बिकम अ स्ट्रॉंग पर्सन, पटलं ना. सगळं काही सहज झालं तर ते सहजच मिळत असेल तर त्याचा आपल्याला राहत पण नाही, ठीक आहेत ना. आणि म्हणून आता हे जसे आहेत तसे तुम्ही आहेत, लक्षात घ्या. आणि स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहेच कोण आपल्याला माहीत आहेत, मध्यमवर्गातले लोक आहेत आपण, पटलं ना. किंवा आपल्याकडे त्याही गोष्टी नाही ज्या इतरांकडे असतात, लक्षात घ्या. म्हणून आपण पहिल्यांदा ते पाहिलं पाहिजे, आपल्या आईवडिलांना सर्वात जास्त सुखावून जाणारा हा एक क्षण असतो, लक्षात घ्या. आनंदाचा क्षण आहे त्यांच्या आयुष्यातला, ठीक आहेत ना. आज त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जे आहे, जरी हे शरीराने इथं आहेत, आज तेही मनाने तिकडे असतील, आणि जरी इथं असताना त्यांच्या घरीसुद्धा एक आनंदाचा आहे. कालपर्यंत ज्या लोकांचे फोन नसतील आले तेवढ्या लोकांचे फोन कॉल त्यांना येऊन गेले असतील, त्यांच्या घरच्यांना येऊन गेले असतील. नाही लक्षात आलं का. मी नेहमी म्हणतो असतो, एफर्ट शो नाही होत, रिझल्ट शो होतो, लक्षात घ्या. तो बाप दाखवून इथं श्राद्ध कर, रिझल्ट शो होतो, तो शो झालाच पाहिजे. कशासाठी आला आपण या ठिकाणी, जर विडा उचलला स्पर्धा तो मग पूर्णत्वास नेला पाहिजे, लक्षात घ्यायचं. त्यासाठी मग काही वाटेल ते केलं पाहिजे. का, कारण हे जग, हा समाज आपण चांगल्याच होता, परंतु याच्यामध्ये लचके तोडणाराही एक समाज आहे, लक्षात घ्या. समजलं, लचके तोडण्याचा अर्थ समजला ना. कारण तुम्ही जे एफर्ट्स करता, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याची मेहनत काय आहे ते त्यालाच माहीत असतं, बरोबर आहे. कसं यावर्षी चिखलात धावले, कसे पडले, कोणाचे हातपाय तुटले, बरोबर ना. मागच्या वर्षी काही पोरांचे जीव पण गेले ग्राउंडवर, लक्षात घ्या. मग हे कोणाला माहीत आहेत का, इसीत बसणाऱ्या लोकांना थोडी माहीत राहते, पटलं ना. किंवा बाजूच्या शेजारच्याला माहीत असतं का, हे तुम्हाला माहीत आहे, तुमच्या घरच्यांना माहीत आहे, आणि तुमच्या शिक्षकाला माहीत आहे तुमची मेहनत काय तर, बरोबर ना. म्हणून ती जी आहे ते तुम्ही शो नाही करू शकत, ठीक आहे ना. तुमच्यावर बिलीव्ह नाही करणार कोण, लक्षात घ्या. तुम्ही एवढंही मेहनत करून जर एखाद्या वेळेस अपयश आला ना, तो लोक तुम्हाला म्हणतील किंवा तुमच्याबद्दल असा समज यांनी केलंच नसेल, पटलं ना. म्हणून रिझल्ट शो होतो, एफर्ट शो होत नाहीत, लक्षात ठेवायचं. मग आपल्याला रिझल्टच शो करायचा आहे तो अशा माध्यमातून, ठीक आहेत ना. आता यांना बोलायची गरज नाही, हजारो प्रश्न आले असतील ना एका सेकंदात, एका दिवसात त्याची उत्तरं यांनी दिली, न बोलता उत्तर दिले, पटलं ना.
आणि ही उत्तरं अपेक्षित आहेत. त्याच्यामुळं ही उत्तरं तुम्हीही देऊ शकली पाहिजे. याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मेहनत करायची. इनफॅक्ट कामयाबी वक्त मागती है, बरोबर ना, कामयाबी वक्त मागते आहे. त्यात तू वेळ घेणारच तेवढं लक्षात घ्यायचं, घेणार तेवढा वेळ. ठीक आहेत ना. पोरांना वाटलं असेल की आमचे 5-5, 6-6 वर्ष गेले, तेवढा वेळ मागितलाच आहे त्यांनी तुमच्या बाबतीत, तो द्यावाच लागला होता तुम्हाला. ठीक, द्यावा लागतच होता, हे लक्षात घ्यायचं. मेहनतीचं नाव कालही मेहनत होतं, आजही मेहनत आहे आणि उद्याही मेहनतच राहणार. ठीक आहेत ना, आलं लक्षात? हे लक्षात आलं सर्वांना. तर सगळ्यांना मी थोडं, मला वाटतं मी अनिकेतपासून सुरुवात करतो, कारण सिनियर आहे अनिकेत थोडा, आणि त्याच्यापासून सुरुवात करतो. एक वाक्य नेहमी सगळं लक्षात ठेवायचं माझं जाता जाता, कारण मी आता काही परत बोलणार नाही एवढं. यांचं मनोगत आपण घेऊ 2-2 मिनटाचं. ठीक आहेत ना. जम कर बैठो अभी तो सफ़र बाकी है, जम कर बैठो अभी तो सफ़र बाकी है, जमी खत्म हुई तो क्या अभी तो आसमां बाकी है, जमी खत्म हुई तो क्या अभी तो आसमां बाकी है. धन्यवाद. तर मी अनिकेतला या ठिकाणी त्याचं मनोगत व्यक्त करायला बोलवतो आहे. सगळ्यात पहिले चालू सर, सर्वात पहिले सरांचे धन्यवाद देतो, बोलावलं, सत्कार केला. आता या क्षणाची वाट आम्ही किती दिवसाचा पोहून राहिलो. इथं जण एवढे जण आहे, जवळपास मी 99चा आहे. तर ही जवळपास कोणी 95, कोणी 94, जवळपास 25-26पर्यंत गेलेलं. अभ्यास आता जेव्हा सुरुवात केली होती, म्हणजे मॅथ्ससाठी सरांकडे आलो. आता कसं राहते, खूप सारे प्रश्न आहेत तुमच्यापाशी. म्हणजे आता सुरुवात केली ना तुम्ही, आता मॅथ चालू केलं, मराठी बनवा, नंतर GS बनवा, म्हणजे एक सब्जेक्ट बनवा, सारं करा, अडचण येईन भरपूर साऱ्या. तर आता कसं आहे की आता एवढे जण लागले, समजा आता तुम्ही लागणारच आहे, तर करत राहा. म्हणजे जेव्हा म्हणजे कंटिन्यू जेव्हा करत राहा तुम्ही. आता कोणाची पैशाची अडचण आहे, कोणी म्हणते मी जॉब करून राहिलो. आता मी नाईटले जॉब करत होतो इथं मेडिकलमध्ये, रात्री 12 ते सकाळी 9पर्यंत. झोप नव्हती होत, लायब्ररी झोपत होतो 2-3 घंटे. ते सांगायच्या गोष्टी नाही आहे, पण मी हे म्हणून राहिलो तुम्हाला की बा कंटिन्यू चालू देता, नाही तर मग थांबले, दुसरं काहीतरी एखादा मार्ग पकडला समजा, तर असं नाही, कंटिन्यू चालू द्या. तसं सर आता सांगायला मला जवळपास 1 लेक्चर लागेल. मी 60 मिनटं सांगू शकतो, पण मी सांगत नाही. फक्त सरनं जो एक शब्द वापरला, प्रामाणिकपणा, बस एक हाच महत्त्वाचा आहे, बाकी काहीच नाही. आणि दुसरा आहे नम्रता. म्हणजे आता समजा झालं, म्हणजे आता समजा कोणाला येऊन मॅच जमते बम, कोणाला काही जमते हवेत चालली जाते एकदम. ते नम्रता जेवढी ठेवा ना तुम्ही, तेवढी चांगली आहे. आणि प्रामाणिक म्हणजे कसं बोलले सर की बा आता अभ्यास करायचा आहे, आता तुम्ही समजा 6 घंटे अभ्यास करून राहिले किंवा 5 घंटे करून राहिले, माझ्या म्हणणं असं राहते मी जसा अभ्यास करू, मला अभ्यास करायचा मी अभ्यास करू, नाही करायचा आहे लायब्ररीच्या बाहेर खुर्ची राहते बसाचं, काय करायचं आहे करा, पण अभ्यास करून राहिले, खुर्चीवर बसलेले आहे, तर तिथं फक्त अभ्यास करा, बाकी काही नाही. बाकी मी येतोच, तुमची भेट घेतो पुन्हा. आधी जवळपास 30-40 मिनटात लेक्चर द्यायचं लय मोठं, प्रिपरेशन करणं चांगली, GSबद्दल देणं महत्त्वाचं आहे थोडंसं. बाकी मॅथ मराठी येथे होऊन जाते, GSमध्ये थोडं कसं खूप वेळ जाते निघून, GSमध्ये स्कोर होत नाही. हां, तिथं खड्डा पडते. GSचं प्रिपरेशन कसं करा त्याच्याबद्दल सांगा मी. हां, टॉपला राहिलो असतो, येतो मी. ठीक आहे. अनुभव आहे. होणार नाही. मला असं वाटतं थोडंसं 2 मिनिटं पवन तू बोलून घ्या, बोलतो कोणाला बोला, माझं नाव शुभम जोगे आहे. चालू आहे सर. माझं नाव शुभम जोगे आहे, मी नांदगावपेठला राहतो. माझा प्रवास 2016पासून चालू झाला आणि 2018मध्ये मी वयात कटलो. आम्हाला 8 वर्ष लागले. मी 2016 ते 2024, 2018मध्ये मी सगळ्यात पहिले SRP 9ला वयात कटलो, म्हणजे सेम टोटल होती आमच्या दोघांची. त्याच्यानंतर अजून एका मार्कानं कटलो 21ला. त्यानंतर मागच्या वर्षी भरती झाली, तिथं मी 98 पेपर मारला, अमरावती सिटीचा 98 मारला, तरी मी एकाच मार्कानं कटलो. त्यानंतर 8 दिवसानंतर SRP गोंदिया 15ला 99 पेपर मारला, तरी मी एकाच मार्कानं कटलो. सांगायचं तात्पर्य मी बळायाने मारू राहिलो, तुमची वेळ आली की तुम्ही नक्की लागान.
हे मी आज फक्त तुम्ही प्रामाणिक राहा, स्वतःसोबत वेळ द्या. सरांनी सांगितलं की तुम्ही वेळ द्या फक्त स्वतःला. असं आल्याबरोबर आपला मित्र लागला म्हणून आपणही लागलो पाहिजे, हात आपल्या मागून आला होता असं नसते काहीच. तुम्ही कटले म्हणजे तुम्ही पागल नाही आहे, तो लागला लवकर म्हणजे तो काही लय हुशार नाही झाला. सांगायचं तात्पर्य की स्वतःला वेळ द्या आणि प्रामाणिकपणे मेहनत करा. मग आपले आईबाबा आपलं कशाला पाठवते ते फक्त डोळ्यासमोर ठेवा आणि खरंच सांगतो यश नक्की मिळते. मी मित्राला सांगितलं होतं या भरतीतने लागलो तर सोडून देईन म्हटलं. मन खूप दुखत होतं, रडू येत होतं खूप सारं की आपण 8 वर्ष या गोष्टीला दिले. मागच्या वर्षी माझ्या गावातले 13 मुलं लागले, मी सगळ्यात सिनियर, तरी मी एका मार्कानं कटलो. लोक काहीच्या काही बोलत होते, समाजात लोक तुम्हालाही मतदानात इथं बसले असं, चालला बा अमरावतीले असं तसं काय करते असं तसं, पण मी हँडल केलं. फक्त काय करा, स्वतःला लोकांच्या मागं लागू नका. आपण स्वतः काय आहे हे आपल्याला माहीत असते. स्वतःला ओळखा, प्रामाणिकपणे मेहनत करा, यश नक्की मिळते. अजून सांगतो एकदा, नक्की मिळते. आणि अजून सांगतो, सरांनी मला मॅथ शिकवलं. माझा अनुभव सांगतो 8 वर्षाचा. सरांसारखं मॅथ आणि रिझनिंग इथं पुऱ्या अमरावतीत कोणी नाही शिकवत. मी सांगतो माझा अनुभव आहे. कारण काय, सरांनी एवढी मेहनत घेतली आहे. आता बाकीच्याकडे कसं करते माहिती आहे काय, सरळ व्याज पहिले शिकून देत तुम्हाला कसोटाही माहीत राहत नाही, भाग तोडता येत नाही. पण सरांनी कसं केलं आहे, पहिले संख्या ज्ञान, कसोट्या चालले स्टेप बाय स्टेप. आता तुम्ही बाकीकडे गेले असाल, माझे मित्र सांगतात मला की डायरेक्ट सेकडेवारी येऊन जाते. बसा तुम्ही बा या इकडे 500 रुपयांना देत राहा. 10 डाव बॅच केल्यानं यश नाही मिळत, हे मला माहीत आहे. एकच डाव बॅच करा, प्रामाणिक करा, माझ्या पैसा फुकट के बरबाद करू नका. एकच डाव बॅच करा लागेल. सर एवढं चांगलं शिकवते, मन लावून जर तुम्ही बरोबर बॅच केली ना तर एका बॅचमध्ये तुम्हाला यश येते, मला माहिती आहे. आणि बस सर. नमस्कार, माझं नाव आदित्य खरात. माझा आणि सराचा संपर्क असा आला की गेल्या वर्षी 14 एप्रिलला निपाणे सरच्या क्लासवर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक्झाम झाली होती. तर त्याच्यामध्ये म्हणजे नंबर आल्यामुळं सरांनी एक गिफ्ट दिली बॅच माल ऑनलाईन. तर मी ऑफलाईन करू नाही शकलो, पण मी ऑनलाईनच केली सरची. सरांच्याकडून शिकण्यासारखी एक गोष्ट म्हणजे शिकवतात तर सगळेच, शिक्षक तर सगळेच असं, पण जीवनाबद्दलच्या ज्या गोष्टी असतात आपल्याला की बा जीवनामध्ये जगायला कसं पाहिजे, माणसाचा ॲटिट्यूड कसा असायला पाहिजे. तर सरांच्याबद्दल मी जे प्रामाणिकपणा असते, जसं की सरांनी सांगितली ते इन्सिडंट की बा आम्ही ज्यावेळी आलो होतो तलाठीचा कोणता जिल्हा निवडायचा म्हणून, तर त्यावेळी सरनं जे इन्सिडेंट सांगितला होता की बा जोडी येऊन बदलून काहीच होत नाही, तुमची जमीन सुपीक पाहिजे. जर तुमची जमीन सुपीक असेल तर कोणतंही पीक येते म्हणून. तीच गोष्ट माझ्या डोक्यात होती. काल संध्याकाळी आम्ही भेटलो तर सरांना तीच गोष्ट सांगितली. तर सर म्हणे बरोबर आहे. तर मी सांगेन की बा अभ्यास जे आहे तुमचं कसं असते किंवा कोणती पण गोष्ट, आता जसं की काही मुलं येतात की लगेच हायपर एक्सायटेड असतात की अरे लगेच बॅच करून घेऊ, लगेच होऊन जाईल सगळं, पण ते सगळं भ्रम असते. कोणतंही फळ जोपर्यंत तो पूर्णपणे परिपक्व होत नाही तोपर्यंत ते काही गोड होत नाही. त्यासाठी तुम्ही जे बॅचेस असतील किंवा म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागते. आता सपोज काही जण असतात की बा एक्झामला घाबरतात की पेपर देत नाहीत म्हणून, पण जोपर्यंत तुमचं पेपर सॉल्विंग ॲटिट्यूड तुमचं डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमचे मार्क वाढत नाही. कारण की कसं असते, अभ्यास करणं एक वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही पेपर एक्झाम सेंटरमध्ये कसे हँडल करता हे त्याच्यावर आहे. आता मी आधी घरूनच अभ्यास करायचो, तर मी 21ची कंबाईन दिली होती, त्यामध्ये माझा पेपरच कंप्लीट नाही झाला. कारण की पेपर प्रॅक्टिस नाही की बा सोडवायचा कसा, टॅकल कसा करायचा. मग नंतर आल्यावर इथं पेपर सॉल्विंग जसं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवाल तुम्ही पेपर सॉल्व करण्याची, त्या हिशोबाने तुम्हाला कळेल की बा हा पेपर कसा हँडल करायचा आणि त्यानं मग तुमची मार्किंग वाढते. आता माझी या वर्षीची जी कंबाईन आहे ती पण आहे, माझी टायपिंग स्किल झालेली आहे, माझं कोर्टामध्ये पण झालेलं आहे, हे पण आहे, आणि एक केमिस्ट्रीचं ज्युनियर असिस्टंट म्हणून आहे, त्याचा पण रिझल्ट आलेला आहे. तर हे एका दिवसात किंवा एका वर्षात घडलेली गोष्ट नाही, याच्यामागं खूप बॅकग्राऊंड असते. जसं सर सांगतात की बा कोणती पण गोष्ट अशी लगेच होत नसते, त्याच्यामागं खूप परिश्रम असते. आणि जीवनामध्ये आपल्याला जर काही शिकायचं असलं तर सरांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे किंवा तुम्ही जीवनामध्ये कसे जगले पाहिजे आणि नैतिकता प्रामाणिकता काय असते. कारण की कोणताही टीचर तुम्ही क्लासवाल्या जर तुम्ही पाहसाल तर सगळे नाही का असे गोड बोलून हे करतात की अरे ठीक आहे शॉर्ट ट्रिक्स लगेच आपण करून टाकू काही, पण सर पहिल्या दिवशीच सांगून देतात की बा असं काही होणार नाही आहे, मेहनत तुम्हाला करा लागल तेव्हाच गोष्टी घडत असतात. तर याच्यासाठी एक गोष्ट की बा कोशिशें कोई नहीं देखता इसलिए तुम्हारा रिजल्ट आना ज़रूरी है. ओके सर, थैंक यू.
माझं नाव वैष्णवी वाघ. मी 2022मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि तेव्हा मग नंतर डिसाईड केलं मी कॉम्पिटेटिव्हमध्ये जायचं बा म्हणून. आणि 2023मध्ये मी बॅच लावली होती आणि 2024मध्ये मी एक्झाम देणं चालू केलं. आणि फर्स्ट एक्झाम मी फॉरेस्टची दिली होती, तर त्याच्यामध्ये मी वयाने कटली. तर त्याच्यानंतर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये फेल्युअर आले तर तुम्ही त्याला निगेटिव्ह नका घेऊ. मी घेतलं होतं की म्हणजे आता काय होणार, फर्स्टच अटेम्प्ट असूनसुद्धा म्हणजे असं वाटलं की आता संपलं बा. पण हे खूप चुकीचं होतं असं वाटते मला की म्हणून आता याच्यात दिलं तर झालं. आणि हे पण सांगायचं आहे की आता मी बोलणार तुम्हाला की आता सर रोज होमवर्क देतात, तर तुम्ही रोज रोज करा. हे मी तुमच्या जागी बसून होते ना, इथे दुसरे होते तेव्हा मी ऐकत होते, त्या गोष्टीला मी लाईटली घेतलं. आता तुम्ही पण लाईटली घेणार. जेव्हा तुम्ही लागणार तेव्हा तुम्ही इथे पुन्हा तेच सांगणार. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला असं सांगते की जेव्हा रोज सर देतात नाही एक्झाम्पल सोडवायला, ते तुम्ही रोज सॉल्व करून म्हणजे कन्सिस्टन्सी ते नाही का ते ठेवलं तर म्हणजे तुमचं रिझल्ट लवकर येईल बा म्हणून. त्या चुका न करता ज्या चुका मी केल्या असं वाटतं मला ते तुम्ही नका करू. तेवढंच. थँक्यू. सर्वप्रथम एक्झिटो अकॅडमीचं मी आभार मानतो की माझं इथं आभार मानला आणि स्वागत केलं त्याच्याबद्दल. तर मी पवन पवार, माझं आरोग्य विभागात बीड ते सिलेक्शन झालेलं आहे. याआधी आलो होतो मी आणि परत आलो आहे. आणि त्याच्यात एकच सांगायचं म्हणजे सरांबद्दल एकच सांगायचं की कसं आहे की एक इंग्लिशमधला मला थॉट आठवला आहे की व्हॉटेवर यू आर, हुएवर यू आर और व्हेनेवर यू आर, डोंट प्ले विथ एथिक्स, नॉर्म्स अँड डिसिप्लिन. म्हणजे काय की तुम्ही कुठेही असा, कसेही असा आणि काहीही असा, पण तुम्ही नॉर्म्स म्हणजे नियम, नंतर डिसिप्लिन आणि नंतर एथिक्स यासोबत तुम्ही कधीच खेळू शकत नाही. आणि ती जर गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला एक्झिटो अकॅडमीमध्ये प्रॉपर फॉलो झालेली दिसते ती. ठीक आहे. तर तेच गोष्टी शिकायच्या आहे. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर एक्झाम्पलबद्दल खूप मुलांचं मी असं ऐकलं आहे की सर खूपच एक्झाम्पल देतात. आता तिने सांगितलं की सर देतात तेवढं होमवर्क करायचं आणि मुलं काय करतात की दिवसभर तेच करत बसतात. सरांचा उद्देश असा नसतो की माझ्या सब्जेक्टचंच केलं पाहिजे दिवसभर, असा त्यामागचा उद्देश नाही आहे. त्यामागचा उद्देश असा आहे की मॅथ आणि रिझनिंगमध्ये सर्वांचीच अडचण आहे की वेळ पुरत नाही. सर्वांची आहे ना, मोस्ट ऑफ द मुलांची, ज्यांचं मॅथ परफेक्ट असेल त्यांची नाही आहे. तर त्याची स्पीड वाढायला पाहिजे, कारण आपल्याला बाकी सब्जेक्ट पण करायचं, त्याच्यामागचा तो उद्देश असता. म्हणून त्या गोष्टीला तुम्ही निगेटिव्हली घ्यायचं नाही. कारण मी असं ऐकलं आहे की सर एक्झाम्पल देतात. का देतात? कारण त्याच्यामागचा उद्देश काय आहे की स्पीड वाढावं तुमची. ठीक आहे. आणि इथं बसत असताना आता तुम्ही बसले आहे याचा अर्थ तुम्ही फक्त एकटे बसले आहेत का इथे क्लासमध्ये? जेव्हा तुम्ही या क्लासमध्ये निपाणे सरांच्या कोणत्याही क्लासमध्ये बसत असाल तर तुम्ही एकटे बसले नाही आहे. तुम्ही बसत असताना तुमच्यावर खूप भार आहे, जे की तुमच्या आईबाबाचं काय आहे अपेक्षा. तुम्ही क्लासमध्ये बसत असताना असं विचार कधीच नाही करायचा आपण लक्ष नाही दिलं किंवा आपल्याला समजलं नाही किंवा आपण इकडे तिकडे बघितलं किंवा जास्तीचे कामं केले तर आपण एकटेच आहो, असं नाही आहे. कारण तुम्ही बसत असताना तुमच्या आईबाबाच्या अपेक्षा घेऊन बसलेले आहे, जे काय आहे खूप म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा असतात. रिझल्ट लागल्यानंतर जे रिलॅक्सेशन असते ना, खूप म्हणजे घरच्यांना ते तुम्ही म्हणजे असं शब्दात बोलूच शकत नाही. ती काही असो, तिकडे ते सरांनी जसं सांगितलं की एखादा श्रीमंत जर असला त्याला जे सुख मिळत नाही ते आईबाबांना आपण कोणत्या ह्याच्यातून देऊ शकतो. आणि कसं आहे, तुमच्याकडे एकच मार्ग आहे. आता तुमच्याकडे शेती नसेल, ठीक आहे, आपल्याकडे प्रॉपर्टी नाही आहे, तर आपण काय करू शकतो? आपल्याकडे एकच मार्ग आहे कॉम्पिटेटिव्ह, ज्यांच्याकडे काहीच नाही आहे. आणि हीच अशी फील्ड आहे की तुम्हाला काय करू शकते, त्या उंचीपर्यंत नेऊ शकते. ठीक आहे. तर एवढंच बोलेल आणि याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रीतम हरिचंद्र इंगोले. मी सिनियर नाही आहे, जस्ट 22 रनिंग आहे मला. आणि माझे दादा शुभम दादा, सर्व मार्गदर्शन दादांनी केलं मला. नांदगाव बेटचं आहे, दादासोबतच माझे सिनियर आयडल सर्व काही दादाच आहे. आणि सुरुवातीला जेव्हा मी बॅचला आलो होतो, गणित काहीच नव्हते, सरांना पण माहीत आहे. सरांनी गणित आणि रिझनिंग खूप स्ट्रॉंग करून दिलं. आणि जी के मराठी बाकी मग दादाच आहे. तुम्हाला हेच सांगू इच्छितो, मेहनत भरपूर करा. जसं दादांनी म्हटलं, घरच्यांची खूप आशा असते. माझ्यासोबत असे पण आहे ज्यांचं 29-30 एज आहे बट ते लागले नाही.
खूप त्रास होतो, घरच्यांना पण खूप दुःखी फेल्युअर असं हे होतं. मेहनत अशी करा, रात्रंदिवस खूप करा, खूप करा, खूप करा. धन्यवाद. मी उमेश थोरात 2018च्या बॅचचा विद्यार्थी सरांचा. सर तर नेहमी एक शब्द असते की कामयाबी वक्त मागती आहे. आता 2024 लागलं म्हटलं, एवढे वर्ष झालेच झाले तरी कामयाबी कधी येणार, कधी येणार, कधी येणार. हां, तर माझी बॅच 2019ला संपली होती. त्यानंतर होऊ शक्यतो तर बॅचचं काही काम पडलंच नाही सर. कारण की आज पोलीस भरतीच्या मुलांना डायरेक्ट सरळ सरळ शॉर्टकटच पाहिजे, पण मुळात शॉर्टकट प्रत्येक ठिकाणी कामा येत नाही. हा एक महत्त्वाचा विषय. आणि बरेच जणांच्या तोंडून ऐकलं होतं मी की सर खूप डीप शिकवतात वगैरे वगैरे शिकवतात, असं करतात. म्हटलं भाई तुम्ही एकदा मन लावून करा. 2-3 पोरं वापसही गेले होते सर. म्हटलं तुम्ही 1 वर्षाने रिपीट बॅच करा, पण तरी कंटिन्यू करावा. हो, मग आले होते. आमच्या जवळपास 15-16 जणांचा ग्रुप होता. डायरेक्ट होतं, डायरेक्ट बॅच कंप्लीट होऊन त्याची एकदम समोरच बसायचं तेव्हा. त्यानंतर 2019 नंतर प्रथमच मी अर्जुन बॅचला आलो. त्यानंतर डायरेक्ट म्हटलं चला एकदा रिव्हिजन होऊन जाणार. तर एक दिवस नेटचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तर सर म्हणे रिव्ह्यू घ्यायचा म्हणे सर परत. तर म्हटलं सर, म्हटलं मी रिव्ह्यू देऊ नाही शकत. म्हटलं सर लागल्यानंतरच रिव्ह्यू देऊ म्हटलं. आता हा शब्द तर दिला होता तेव्हा मी, पण विषय असा झाला होता की पेपर यावर्षी एवढा विषय बसला नव्हता. म्हटलं आपण शब्द तर दिला म्हटलं सरांना, पण हा शब्द फेल जाणार की काय म्हटलं. मग थोडी धाकाधुकी होती. कारण की माझं टोटल 113 झालं, तर तिथं 4 मुलं 113वर होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसपासून शोध मोहीम चालू केली. ते 4 मुलं कोण कोण आहेत त्याचे नंबर काढणं, त्यांना कॉल पण केला. पण ते 3ही मुलं माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान होते. मग प्रश्न झाला, थोडासा तिथं दिलासा भेटला म्हणाले. म्हटलं झाली का शुअर शीट म्हटलं भाई. तर त्यानंतर थोड्याच वेळानं असं झालं, NCCवाली मुलं डायरेक्ट 5 वाढणार म्हटलं बरं का. म्हटलं तेही एक धाकधुकी वाढली म्हटलं अजून सर. म्हटलं थांबून जा. सरांसंग डायरेक्ट मी दररोजच बोलत होतो. जे गणित चुकले होते मी सरांना पण पाठवले. ते म्हटलं सर एकदा तुम्ही शुअरिटी म्हणजे क्लिअर करून सांगा सर बरोबर आहेत का. कारण की चुकीचे जर का असले तर आपण आक्षेप घेऊ शकतो त्यावर. तर मुळात ते चुकीचेच होते, तर ते 4 मार्क कॅन्सलच केले होते त्यांनी. तर अमरावतीत आल्यानंतर सर्वात प्रथम मी आशय जर का घेतला तर एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा आश्रय घेतला सर्वात आधी. त्यानंतर मग 2 वर्ष स्वतः सेल्फच केली. त्यानंतर मग निपाणे सरांकडे गेलो होतो. माझ्या यशामागे तर सर आता सरकार जरी तिगडी चालू आहे, पण माझ्या निकालामध्ये निपाणे सर आणि घाटोड सरांची युतीनं सर्वात मोठं काम केलेलं आहे. कारण शेवटी कसं आहे, जसा जसा वेळ जाते तेव्हा तसे तसे घरची जरासे बोलतात. आईनं 1 वर्ष अगोदर म्हटलंही होतं, बाबू बस झालं म्हणे माझं, आता तू काय करायचं तू कर म्हणे. म्हटलं आई एवढं 1 वर्ष द्यायचं आहे, शेवटी नाही लागलो तर तू जे म्हणशील ते वावरात नेशील कुठेही नाही म्हटलं, पण जाणार म्हटलं बाई. आणि बाबाचा शब्द एकच, बाबा बोलतच नव्हते सर, जाय येशील तर ये. पण आता त्या दिवशी सर पेपरला गेलो होतं तर तसा पाया नको लागू म्हणे, माया लागून येशील तेव्हाच पाहायला होतो म्हणे. मी म्हटलं 100% लागूनच येणार म्हटलं. इकडे शब्द दिला म्हटलं, हाही फेल गेला तर कसं होईल म्हटलं बाई. म्हणून सर असं करून माझा निकाल आला. धन्यवाद सर. त्याचं भाग्य आहे माईकचं. तर हा सगळ्यांचे तुम्ही मनोगत ऐकले, सगळ्यांना पाहिलं. आता रोजचं आपलं चालूच राहणार. आपले 4 लेक्चर झाले होते. सोमवार म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवारची बॅच झाली. मंगळवार बुधवारला सुट्टी देण्यात आली काय कारणास्तव. 4 लेक्चर झाले होते. 5व्या लेक्चरला जे आहे रिझल्ट आले आणि सर्व लोक नवीन आहे, नवीन बॅच आहे आपली.
जुन्या लोकांना तर बघा इथं कसं राहतं, एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा एक पायंडा पडलेला, पायंडा 2 महिने झाले की त्यांना कळून चुकतं कार्यक्रम काय आहेत तर, बरोबर आहे. पण त्यांना वारंवार हे सांगावं लागत नाही, ते बरोबर सिस्टममध्ये येऊन जातात. मग सिस्टममध्ये येऊन जातात आणि आपल्या इथलं बिलकुल रेकॉर्ड एकदा सिस्टममध्ये आला की तो कधीच डायव्हर्ट नाही होत, ठीक आहेत ना. पण सुरुवातीचे 1-2 महिने जे असतात ना खूप जड असतात माझ्यासाठी तुमच्यासाठी. कारण का हां ते म्हणजे आळवळणानं गेलो कधी म्हणजे भावनेला जपून जपून आडवं तिडवं गेलो तर तेव्हा काही भीती राहत नाही, कारण ते जे पटतं तेच पुढं आणलं जातं. पण हा जो प्रवास आहे इथला आपला तसा नसतो, आपण जे लागतं तेवढंच घेतो आहेत, बरोबर ना. त्याच्यामुळं कधी कधी ते कोणाला पचनी पडतं, कोणाला पचनी पडत नाही. म्हणून थोडंसं कधी कधी मनात एक भीती पण असतं माझ्या, कारण पोरं म्हणजे पोरं गंमत आहे का तुम्ही मास्तरला असंही घेऊन जाताना असंही आपटता, ठीक आहेत ना. तुमचं काही खरं नाही लक्षात आलं का. घाटोडसाची वाटाही लावू शकता तुम्ही. मग याची भीती असते ना, कारण जेवढे तुम्ही इथे बॅचेस लावतात तेवढे त्याच्यापैकी बरेचसे पोरं जातात पण परत इन्क्वायरीमधले. मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो त्याचं कारण मी पहिल्याच दिवस सांगतो, शॉर्टकटच्या भरोश्यावर नोकरी लागत नाही. मी तर काही शॉर्टकट शिकवत नाही बा. मग याचा अर्थ शॉर्टकट शिकवत नाही याचा अर्थ कसं आहे का, ते जनरेट करायच्या गोष्टी असतात, समजलं ना. नाही लक्षात आलं का. त्या जनरेट शिकायचे असतात. शिकलोच नाही तर बाकीच्या गोष्टी कशा काय घडणार. कारण पहिली जी प्रोसेस येते ते पहिली प्रोसेसच मुळात लर्निंग आहेत ना. पहिली प्रोसेस काय, लर्निंग प्रत्येक गोष्ट पहिले लर्न करायला लागेल ना, शिकायला लागेल ना. ते शिकलं तर ती इम्प्लिमेंट होईल बरोबर. आणि मॅक्सिमम कॉम्पिटेटिव्हच्या स्टुडंटचा जो वेळ आहेत ना हा कसा आहे माहिती आहेत का, त्याला असं वाटतं की एखादी बॅच म्हणजे बॅचचा अर्थ तो असा घेतो की बॅचमध्ये ट्रिक्सच भेटते बा आणि तेच परीक्षेला येते. तसं नसते ते. एखाद्या शिक्षकांनी समजून घ्या भूगोलामध्ये जर ट्रिक्स तयार केली असेल, उदाहरणार्थ एखाद्या म्हणजे समजा नद्यांचा क्रम असेल किंवा खाड्यांचा क्रम, आणि त्याची जर ट्रिक्स बनवली, आता ते शिक्षकाने बनवलेली ट्रिक्स आहे ते तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल त्याची. याचा अर्थ पेपरला ते येईलच, येणारच ठरलं आहे का त्याचं, मग त्याच्या शिक्षकाचा थोडी दोष राहते. एक मेसेज घेऊन जायचा असतो. बॅचचा अर्थ काय, एक मेसेज, एक संदर्भ तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचे असतात, पटलं, आणि त्याच्या भरोश्यावर अभ्यास करायचे असतात, लक्षात घ्या. आणि क्लिअर कट आहेत 4 जे सब्जेक्ट आहे, मॅथ, रिझनिंग, मराठी आणि इंग्लिश, हे स्पर्धा परीक्षेमध्ये स्थिरावण्यासाठी पहिल्या हातात पाहिजे, लक्षात ठेवायचं. कधी पण पोलीस भरतीच द्यायची असेल तर इंग्रजी नका करू, काही अडचण नाहीत. मॅथ, रिझनिंग, मराठी, इंग्रजी हे 4 सब्जेक्ट्स ज्याला कुठलीही परीक्षा द्यायची आहे त्याने हे एकदाच असे करून ठेवायचे ना. म्हणजे जसं कसं आपल्याला एखादा प्रवासी असतो जो वारंवार प्रवासाला, त्याची बॅग भरलीच असते, बस त्याला वेळेवर जर म्हटलं जायचं चल बॅग उचलली निघा, हे हातातच पाहिजे 4 विषय, पटलं ना. तयारच पाहिजे तुम्ही. आणि जीके जे आहे हे तुम्हाला अविरत करत राहावं लागतं, कारण खूप मोठं विशाल महाकाय समुद्र आहे तो, लक्षात घ्या, बरोबर आहेत ना. वास्तविकता स्वीकारल्या पाहिजे, उघड्या डोळ्यानं स्वीकारलं पाहिजे, हिंमत लागतं त्याला, पटलं ना. हे लक्षात घ्या, हिंमत लागते उघड्या डोळ्यानं स्वीकारायला. बऱ्याचशा गोष्टी हिंमत लागते, आणि ती हिंमत जर तुमच्यात एकदा आली तर देन यू विल बी सक्सेस, पटलं ना. आणि हे तर वाक्य मी नेहमी सांगतो, इफ यू डिझर्व, इफ मी डिझर्व, जर मी सुद्धा डिझर्व करत नसेल एखाद्या यशासाठी तर मलाही ती भेटणार नाही. एक्झिक्युटिव्ह अकॅडमी डिझर्व करते म्हणून एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचा ग्राफ 11 वर्षानंतर इथं पोचलेला आहे, तो असा नाही गेला. जर एक्झिक्युटिव्ह अकॅडमी डिझर्व नाही करत असेल तर एक्झिक्युटिव्ह अकॅडमी उद्यासुद्धा नसेल, हे लक्षात घ्यायचं. ती काळजी पहिल्यांदा आहेत, लक्षात घ्या. ती काळजी पहिल्यांदा मला आहेत, कळतं नाही काय, बरोबर ना. कारण मला माहीत आहेत हे असं जाण्यात काय पॉईंट नाही. असं जाईल थोडं कमी स्पीड होईल, पटलं ना. एखादा वेळ कमी येईल, एखादा वेळ जास्त होईल, तो भाग वेगळा आहे. परंतु जो ट्रस्ट आहे, जो तो फेथ असतो, जो विश्वास असतो, लक्षात आलं ना, जो आतापर्यंत आपण टिकून ठेवलेला आहे तो नाही गेला पाहिजे. त्याची सगळ्यात जास्त भीती राहते मला, नाही लक्षात आलं का. ती खूप मोठी भीती वाटते मला. आणि जेन्युइनली सांगतो, मला सगळ्यात जास्त भीती वाटते ना ह्या फील्डमध्ये, ती वाटते की माझा विश्वास नाही गेला पाहिजे पोरांमधून कुठला. मग त्याच्यासाठी मी काही करायला तयार आहे, ठीक आहेत ना. नाही झालं माझ्याकडून झपलं नाही तर मी सरळ सांगेल की मला येत नाही म्हणून, ठीक आहेत ना. आणि माझंही तुम्हाला तेच सांगणं आहे, जमत नसताना तर मान्य करत चला, अभ्यास करायची तयारी ठेवा, पण उगाच मला खूप काही यायला लागलेलं आहेत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये स्थिरावलं असा आव आणू नका. असा कुठलाही विद्यार्थी मी मागच्या 11 वर्षामध्ये लागलेला पाहिलेला नाही, लक्षात ठेवा, खरं सांगतोय. एकही विद्यार्थी नाही पाहिला, ठीक आहेत ना. म्हणजे माझ्याकडे सांगायला एकही एक्झाम्पल नाहीत की जो अपघातानं नोकरीवर लागला आहेत, पटलं ना. कारण मी नेहमी सांगतो नोकऱ्या रस्त्यावर नाही पडल्यात बरं, कारण आयुष्य बदलणार आहेत ना यार. सोपं आहेत काय नोकरी म्हणजे, आयुष्य बदलणार आहेत ना. आपले आईवडील, आपण अरे तुमच्या भाऊबंदकीत तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही एक जॉब घेता तुम्हाला एकट्याला पगार सुरू होतो, पण मला सांगा ना बाकीचे अप्रत्यक्षरित्या बाकीचे जे आहे ते बदलून जातं ना सगळं, नाही लक्षात आलं का. बदलून जातं ना, पूर्ण सिस्टम बदलतं ना घराची. पाहता क्षणी आपलं
गावामधली जी प्रतिमा असते आपल्याबद्दलची ते बदलून जाते, इमेज बदलून जाते. नाही लक्षात आलं का? जे लोक बोलत नव्हते त्यांचे आपल्याला निमंत्रणाला लागतात. मग काय असतं ना, कारण स्टेटस फार महत्त्वाचं, लक्षात आलं का? आणि एक नोकरी जी आहे ना तुम्हाला एक स्टेटस देऊन जातं, लक्षात घ्या. हे फार महत्त्वाचं आहे. मी परत सांगतो, पगार मॅटर करत नाहीत, आकडा मॅटर. दिस इज नंबर. पटलं ना? नंबर्स आहेत, तो ओनली नंबर्स. पैसे तुम्ही खूप कमावू शकता याच्यापेक्षा. मी बऱ्याचदा सांगतो, तुम्ही फीस 5,500 देता म्हणून बॅच नका करू माझी. पटलं ना? कारण तुम्ही याच्यापेक्षा मोठे उद्योगपतीसुद्धा होऊ शकता. एखादा बिझनेस टाकला तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त कमवू शकता, तोही भाग नाही. पण जर चुकीच्या मार्गाने जर वेळ गेला ह्या 6 महिन्याचा, मग तो कुठून आणणार? म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं तुमच्या नवीन बॅचमध्ये, तुम्ही चांगल्या हातात असणं फार गरजेचं आहे. पटलं ना? चांगल्या हातात. तुम्ही नवीन असताना, तुमची सुरुवात असताना, तुमची कॉम्पिटेटिव्हची सुरुवात असताना तुम्हाला पहिला जो प्लॅटफॉर्म भेटतो, तुमची जी सुरुवात होते ना ती खूप चांगल्या ठिकाणून झाली पाहिजे. चांगल्या ठिकाणून झाली पाहिजे, ठीक आहेत ना? चांगल्या जागेहून झाली पाहिजे, चांगल्या मित्रातून झाली पाहिजे, संगत चांगली असली पाहिजे, लक्षात घ्या. आणि सेम विजन पाहिजे. आता हे दोघं जे बसलेत ना, बोलता बोलता निघालं, हे खरे हे जे आहे ना रूम पार्टनर आहेत, लक्षात घ्या. अभ्यास सोबत. आणि मला माहिती आहे, म्हणजे सांगायचं त्यांनी ते वर्णन नाही केलं, आता मला ते अचानक फोटोत पण नाहीत. ही तर आहेच दोघं, ते त्यांचे रेल्वेतले फोटो सोबतले आहेत, हे प्रवास वगैरे सोबत. पण यांचं एक ठरलेलं होतं, अभ्यास सोबत, सगळं सोबत, पण लायब्ररी एक नाही. म्हणजे कसे डिसिजन घे असं इसको बोलते फ्रेंड. सगळं सार सोबत, पण लायब्ररी सोबत करायची नाही. का? कारण आपण रूममेट आहेत, तिथं डिस्कशन नको मग आपलं उगाच, कारण आपण सोबत आहे. हे डिसिजन घ्यावे लागतात आणि समजलं पाहिजे. लक्षात, मी सकाळच्या बॅचला ना आज नीती म्हणून एक पॉईंट टाकला. नीती. सकाळच्या बॅचला शिकवता एक नीती म्हणजे काय कॉन्सेप्ट सांगितले, ठीक आहेत ना? जे विश्लेषणातून आपण संदर्भ जे जमा करत जातो आणि भविष्यामध्ये जे घडणाऱ्या घटना आहे पुढं, इथून पुढच्या काही वर्षानंतर, त्या विचारात घेऊन जर आपण आज पूर्वनियोजन करत असेल आणि आज जर मग नियोजन करत असेल, त्याला नीती असं म्हणतात, ठीक आहेत ना? साधारण जे काही थोर महापुरुष होऊन गेलेले मोठे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये ही नीती होती, त्यांना लवकर कळल्या गोष्टी. पटलं ना? म्हणून ते मोठे झालेले आहेत. मग आपल्याला स्पर्धा परीक्षेचं किमान एक व्हिजन असलं पाहिजे, म्हणून त्याची नीती आतापासून ठरवल्या गेली पाहिजे. आपल्यापैकी कुठलाही असा व्यक्ती नाही, मला काय म्हणायचं असं कोणी आहे का, म्हणजे मी तर नाही बाबा, हे पोरं पण नाही की तुम्ही पण नाही, असं आपल्याकडे आहेत का की बाबा ठीक आहे मी मस्त आरामात जगतो, दरवर्षी 1 गुंठा विकला की आपल्याला वर्षभर टेन्शन नाही, आणि आयुष्यभर 1 गुंठा जरी विकला तरी खूप शिल्लक आहेत आपल्याकडे, असं कोणी आहेत का तुमच्यापैकी? असं नाही ना. जहाँ तक दूर पर मेरी नज़र है वहाँ पर मेरा खेत क्या वावर आहे, नाही? हां वावर आहे. हां असं काय आहे का असं, जहाँ पे तुम्हारी नजर जाते ना वहाँ तक मेरा वावर आहे, असं आहे का आपल्या बाबतीत? आहे का? रील्स पुरतं ठीक आहे नाही, रील्स आणि समजा बाकीच्या गोष्टीसाठी. रिॲलिटी काय आहेत? रिॲलिटी ही आहे का जर यावर्षी जर झडी अजून वाढली तर मागची भीत जर पडली तर हे बांधायला पैसे नाही यावर्षी आपल्याकडे, अशी पण कंडिशन आहे ना आपल्या काय कुटुंबाची, आहे नाही का? रिॲलिटी स्वीकारायची आहे. थोडंसं घरी जर फोन लावला तर सगळं बघा, गरमी जर आली ना आपल्याला विनाकारणची, जी गरमी अभ्यासाची आली ते न येता दुसरी जर आली असेल तर चुकून थोडंसं घरी चक्कर मारायचा, फक्त पाहून यायचं, 1 दिवस राहून पाहून यायचं, काहीच नाही बोलायचं, आणि सगळं कळून चुकतं आपल्याला की आपला प्रॉब्लेम काय आहेत आणि आपण खरंच कुठं आहेत, कळतं ना? कारण हे वय असतं, बरं लक्षात घ्या, म्हणजे तुमचा त्याच्यात दोष नसतो, मी त्या फेजमधून आलेलो आहोत. हे जे वय असतं ना, हे सध्याचं वय वर्षे 20, 21, 22, 23, 24, 25 हा एक असा उडाणपणीचा वेळ असतो. पटलं? ह्याच्यात चांगलं कळतंय आणि कधी कधी कळूनही वळत नाही, असं पण असतं, ठीक आहेत ना? त्याच्यामुळे असं नाही की तुम्ही त्याच्यामध्ये खूप चुकी करतात, चुकी तुम्ही जाणून बुजत, तसं नाही, ते घडतंच आतून. पटलं ना? मग जेव्हा आपल्याला वाटायला लागलं की यार आपण काहीतरी चुकतो आहेत, त्याची जाणीव व्हायला लागली असेल तर कुठंतरी थोडं ना घरचं पाहिलं पाहिजे, मग आठवलं पाहिजे आपल्या आईवडिलांना, आपला परिस्थिती आठवली पाहिजे. सगळं आठवलं की मग पुन्हा आपण न्यूट्रल होऊन जातो. पटलं ना? न्यूट्रल होऊन जातो. त्याच्याही पलीकडे जर आपल्याला जेव्हा वाटलं की आपल्या अभ्यासामध्ये त्रुटी यायला लागलेल्या आहेत, आपल्या प्रगतीचा काळ थांबलेला आहे, आपल्या हातून जे घडायला पाहिजे ते घडून राहिलं नाही आणि आपण वेगळ्याच वळणावर चाललो आहे, असं वाटलं पाहिजे, पण तेही वाटलं पाहिजे, कधी तेही वाटत नाही, हा मोठा एक दुर्भाग्य असतं आपलं, लक्षात घ्या. म्हणजे आपण वांग मार्गाने चाललो हे कळलं पाहिजे, बरं, नाही तर ते कळत नसेल तर मग फार मोठी चुकी झाली. मग जर हे कळलं असेल ना तर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचे, जे माझ्या डीएडच्या शिक्षकांनी मला सांगितलं होतं. असंच आम्ही खूप मस्त्या करत होतो, धिंगा मस्ती, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला त्या दिवशी म्हणजे इनफ लेवलला गेलो होतो आम्ही, ठीक आहे नाही, मस्तीच्या बाबतीत, म्हणजे ते बोलणं भाग पडलं त्या दिवशी त्यांना. तो दिवस मला आठवतं, मी काही वाक्य विसरते, मी तुम्हाला काल परवा सांगितलं, माझ्या डोक्यात एकदा का चांगलं वाक्य गेलं मी ते बिलकुल गमावत नाही, मी ते डोक्यात ठेवतो आणि त्याला इम्प्लिमेंट करत जात असतो, कारण हे मला माहीत आहे ते त्याचा फायदाच होतो. कदाचित कुठल्या विद्यार्थ्याला माझ्या बॅचमधले आठवत नसेल किंवा आठवते असेल, आम्हाला काहीच नाही, आणि चांगले शिक्षक होते. जेव्हा मी डीएडला असताना ते कदाचित मी ज्या वयाचा आत्ता असेल तेव्हा ते त्यावेळचे असेल.
त्यांनी रागावलं नाही, काहीच नाही, ठीक आहेत ना. ते आले बरोबर, त्यांची रिस्पेक्टच करायचे, ते जरी रागावत नव्हते पण रिस्पेक्ट करायचे यासाठी, कारण ते खूप ज्ञानी होते. आणि एक लक्षात आलं, ज्यांच्याकडे ज्ञान असताना त्याच्याकडे जग आपसूक त्यांचा रिस्पेक्टच करतो, लक्षात घ्या. त्या कधीच नाही, कधी रागावलेलं पाहिलं नाही, काहीच नाही. आणि नॉलेजच एवढं तुफान होतं का त्यांच्या एका साध्या बोलण्याला पुरं जागेवर बसून जायचे, लक्षात आलं का. तो एक रिस्पेक्ट असतो. आम्ही भयानक मस्त्या करतो, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला म्हटलं मी, ते नाही करायला पाहिजे एवढं बोलणे काय काही. आणि मग सर आले, सर जसे वर्गात आले किंवा आम्ही जे पोरं ग्राउंडला होते किंवा ते त्यांनी एकत्र जमा केले, त्यांनी ऐकलं होतं दिवसभराचं यांचे काय बोलायला लागले, हे कोणते डायलॉग वगैरे बाकीच्या गोष्टी. आणि जेव्हा क्लासरूममध्ये आम्ही बसलो तेव्हा सरांनी सगळ्यात एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं. मी ॲक्च्युली ब्रह्मपुरीला होतो, जसं तुम्ही आता अमरावतीला शिकायला आलेले आहेत, तर एक वाक्य आठवत आहेत, म्हणजे ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्यांनी एकच म्हटलं, जर तुम्हाला सुचत नसेल, जर तुम्हाला कळत नसेल की तुमचा मार्ग कुठला चालला आहे, तर तुम्ही कोणत्या मार्गाने चाललं हे जर तुम्हाला कळत नसेल, हे वाक्य तुम्ही फार महत्त्वाचं डोक्यात घ्या बरं सर्वांनी, कारण ते मी तुम्हाला सांगतो, मी ऐकलेलं. जर तुम्हाला कळत नसेल की तुमचा मार्ग चुकतो आहे, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही अमरावतीत किंवा मी ज्या शहरात पाऊल टाकलं आणि तुम्ही ज्या शहरात पाऊल टाकलं पहिलं, किंवा बाहेरचे असतील तर समजा तुम्ही गावचे जर असतील, पण ज्या हेतूनं जेव्हा तुम्ही अमरावतीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्या दिवशी जे पाऊल टाकलं आणि त्या दिवशी रूम करण्यापासून, क्लास लावण्यापासून, मेस लावण्यापासून किंवा बाकीचे अरेंजमेंट करण्यापासून, तो पहिला दिवस, फक्त तो पहिला तास आईवडिलांसोबत किंवा मित्रांसोबत आलेला पहिला दिवस, आणि त्या दिवशीची जी घालमेल होती आपल्या मनामध्ये कशासाठी आलो, तो दिवस आठवा, म्हणजे तुमची गाडी जागेवर येईल. जर आपल्याला वाटलं ना आपण ट्रॅक चुकलो, तर तो पहिला दिवस आठवायचा की मी कशासाठी आलो होतो. कळलं नाही का. आणि एवढं जर समजूनही जर आपल्याला कळत नसेल तर स्पर्धा परीक्षेत तुमची जागा तिथे नाहीत, लक्षात घ्या. समजलं ना, सरळ प्रशासनात तुमची गरज नाही आहेत म्हणून असं. आणि हे होत नाही अशातला होऊ शकतं ते, कारण नॅचरल आहेत त्या गोष्टी, पटलं ना. पण तेवढी जाणीव पाहिजे की नाही यार, मी कुठेतरी पाहिलं पाहिजे गोष्टी, ठीक आहे. तर स्पर्धा परीक्षा आहेत, हे खूप मोठं व्यासपीठ आहेत, खूप मोठं व्यासपीठ आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त गोष्टी शिकायला भेटल्या मागच्या 11 वर्षामध्ये. मला कधी वाटतं मी नोकरीवर नाही लागलो तर फार बरं झालं, कारण जे शिकायला भेटून राहिलं, जे पुस्तक वाचायला भेटून राहिली, पुस्तक म्हणजे जिवंत पुस्तकं, ठीक आहेत ना. अनेक प्रॉब्लेम्स येतात, अनेक समस्या येतात, त्याच्यातून काही एक्सपिरियन्स भेटतात, बरोबर ना. आणि कधीतरी एखाद्या विद्यार्थ्यांच्या छोटे का होईना आपण मदतीला गरजेला पडू, म्हणजे कामी तरी पडू शकतो. आणि एक समाजाला देणं लागतं, कदाचित होऊ शकते याच माध्यमातून समाजाला एक देणं असेल, आपलं बांधिलकी असेल, ती आपण चांगल्या पद्धतीने पूर्ण करावी. आणि हेच आपण एक्झिटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून सातत्यानं करतो आहेत. कारण केवळ प्रोफेशन, पैसा कमावणे किंवा फीस घेणे हा एक दुय्यम हेतू आहे, त्याच्यामागचा तो साध्य होणारच आहे, तो विषय नाही. त्याला कुठं बाधा पोचणार आहेत का. इथं आल्यानंतर फीस ते भेटेलच ना, तुम्ही देणारच ना मला, पण त्याच्या पाठीमागं तो हेतू तसाच साध्य होऊन राहिला. त्याच्यासाठी की वेगळे कष्ट करायची गरज आहेत का, मला नाहीत. पण खऱ्या अर्थानं त्याच्या सोबतीला ह्या गोष्टी जर आपण या ठिकाणी मेंटेन करत असू, बरोबर ना, तर कुठंतरी उद्या हा ग्राफ जो याच्यापेक्षा वाढेल आणि जो ट्रस्ट आहे तो कायम राहील आणि त्याचं जे आत्मिक सुख भेटेल हे एक वेगळं असतं, ते पैशापेक्षा फार मोठं असतं. म्हणून तुम्ही ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा समजून घ्या. प्रशासनात तुम्ही जाणार आहेत, फक्त थांबवू नका. कारण सांगतो आहेत मी तुम्हाला, कारण सरळ सेवा हे जेव्हा आपल्याला भेटतं, एक आपली सोय तर झालीच, पण याच्यापेक्षा आपल्याला मोठं जगायचं असेल अजून पाहिजेच ना, कारण महागाई वाढलेली आहेत खूप. मग तेही वास्तविकता स्वीकारा, अजून चांगला अभ्यास करा, डिपार्टमेंटल एक्झाम असतील, एक्स्ट्राच्या वरच्या परीक्षा. आता बघा एक भेटला तुमच्याकडे, आता अजून वर जायचं. बघा हे भूक ना थांबली नाही पाहिजे, कुठंच भूक नाही थांबली पाहिजे. आहे ना, मग एकदा करूनच टाका, मग जेव्हा थांबायचं आहे तेव्हा बघू आपण. नाही लक्षात आलं का. असा विचारानं चांगलं अभ्यासाला लागा, म्हणजे खूप चांगलं आयुष्य राहील. आणि आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुमची माझी भेट जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला हे वाक्य नक्की आठवेल, बरोबर ना. तर आज सर्वांचं या ठिकाणी आपण धन्यवाद. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्ही लागलेलं आहे तुमच्या पुढील आयुष्यासाठी. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या ऑफिसेसमध्ये, ज्या ज्या कार्यालयात, ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये, ज्या जिल्ह्यात जाल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त नावच कमावा. एक चांगला, एक आदर्श कर्मचारी म्हणा, एक अधिकारी म्हणा, बरोबर नाही का. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन जर तुमची आली, तुमची ट्रान्सफर होताना तुमच्यापेक्षा तिथल्या डिपार्टमेंटला, तिथल्या स्थानिक लोकाला दुःख झालं पाहिजे का हा गडी गेला कसा, बरोबर ना. हे लक्षात आलं का. कारण आयुष्यात ते कमावणं फार गरजेचं, लक्षात घ्या. लक्षात आलं ना. आपल्या पाठीमागं ना आपल्याला, म्हणजे आपण येण्यानं ते दुःखी झाले पाहिजे आपण होण्यापेक्षा. लक्षात घ्या. असं काहीतरी करा, काम असं करायचं. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो काम असं करायचं, काम असं करायचं. बघा एका विशिष्ट लेवलपर्यंत एक पैसा हा फार मॅटर नाही करत, तुम्हाला खरं सांगतो. एका विशिष्ट लेवलपर्यंत, ठीक आहेत ना. परंतु एका विशिष्ट लेवलपर्यंत, एका विशिष्ट टप्प्यानंतर जे सुख असतं ना ते इथून भेटतं, मग लक्षात घ्या. ते फार आवश्यक असतं. म्हणून तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, ज्याही जिल्ह्यात जाल, ज्याही ठिकाणी जाल, ज्याही ऑफिसमध्ये जाल, ज्या माणसांमध्ये राहाल तुम्ही,
काम करणार ठिकाणी कुठलंही काम असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, कुठलाही विभाग असेल, फक्त तिथं तुमचा ठसा असा उमटवा की तुमच्या नसण्याने त्यांना फरक पडला पाहिजे. नाही लक्षात आलं का? असं असलं पाहिजे. म्हणजे आपलं एक वलय जे आहेत ना ते प्रत्येक क्षेत्रात असलं पाहिजे. कारण लहान मोठेपणा कुठूनच ठरत नाही, तुमच्या कामानं तो मोठेपणा ठरतो. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणजे कारण स्पर्धा परीक्षा ते आपल्याला शिकवते, लक्षात घ्या, तुम्हाला खरं सांगतो, ठीक आहेत ना. म्हणजे स्पर्धा परीक्षा देऊन जर आपण तिथं पोहोचतो आणि आपल्याला जर खरंच त्या गोष्टी नाही कळत असेल मग त्याच्यामध्ये काही पॉईंट राहत नाही ना. म्हणून त्या गोष्टी एकदा पाडल्या पाहिजे आपण लक्षात घ्या. बाकी ज्या आहेत तुमच्या पाठीमागं यश धावल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला खरं सांगतो, येत असते बरोबर, ठीक आहे. तर सर्वांना एकदा पुनश्च शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी. तुम्ही इथं आलात, धन्यवाद सर्वांचे. तर आपण हे सत्कार समारंभ या ठिकाणी थांबूया, ठीक आहे. तर